हॅलो, स्क्रीन दिसत आहे ना? स्क्रीन हॅलो. हो सर. Yes, sir. Last time we have seen about the factors affecting on the transport number. Now we shall see the problems or numericals related to this part. हे न्यूमरिकल जे आहे ट्रान्सपोर्ट नंबर वरचे वगैरे हे इम्पॉर्टंट आहे, तर हे विचारू शकता तुम्हाला. द स्पीड रेशो ऑफ एजी प्लस म्हणजे स्पीड रेशो ऑफ एजी प्लस म्हणजे ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ एजी प्लस and NO3 minus means transport number of NO3 minus. The speed ratio of Ag plus and NO3 minus ion is 0.88. Calculate the transport numbers of these ions. Okay. स्पीड रेशो म्हणजे आपल्याला रेशो दिला याचा म्हणजे ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ Ag प्लस आणि ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ NO3 मायनस यांचा रेशो दिलेला आहे. हा किती आहे? 0.88. ओके. So we have to calculate the transport number of Ag plus ion and NO3 minus. Given काय दिला आहे? R म्हणजे हा रेशो ऑफ ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ Ag plus upon transport number of NO3 minus, it is 0.88. So from this ratio you have to calculate the transport number of Ag plus and NO3 minus. So we have seen different formulas for the transport number. In that formula we have discussed about the speed ratio of cations and anions. Now we know that the transport number of NO3 minus म्हणजे एखाद्या anion जर ट्रान्सपोर्ट नंबर आपल्याला काढायचा असेल इज इक्वल टू n इक्वल टू 1/1 प्लस r म्हणजे काय? रेशो ऑफ ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन आणि ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ anion. हा फॉर्म्युला आपण मागे डिराइव्ह केला होता ट्रान्सपोर्ट नंबरच्या सेक्शन मध्ये. तर ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ NO3 मायनस म्हणजे anion is nothing but that is n is equal to 1/1 plus r, where r is the speed ratio, is equal to 1/1 plus r ची व्हॅल्यू किती आहे? स्पीड रेशो 0.88 and so we get 0.53. So this 0.53 it is the transport number of anion. Anion means NO3 minus. आता याच्यावरून एकाचा कोणताही एकाचा समजा ट्रान्सपोर्ट नंबर माहित झालं तर दुसऱ्याचा काढता येत आपल्याला. 1 मायनस ते करून घ्यायचं म्हणजे ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ Ag plus is equal to 1 minus transport number of anion, that is 0.53. We get 0.47 as a transport number of Ag plus ion. This is a simple problem. Now in an experiment based on Hitop method, KCl solution was electrolyzed between platinum electrodes. Hitop मेथडचा हे प्रॉब्लेम आहे. Hitop मेथड मध्ये आपण AgNO3 सोल्युशन घेऊन तो एक्सपेरिमेंट केला होता. त्या जागी KCl सोल्युशन घेतलं आहे and that was electrolyzed between platinum electrodes. We know that platinum electrodes are non-attackable electrode. Platinum electrode हे attackable electrode नाही आहे. 0.0137 gram of chloride was lost from anode compartment and 0.0857 gram of silver was deposited in silver coulometer connected in series. Determine the transport number of K plus and Cl minus. आपल्याला माहित आहे की हिटॉप मेथड जी आहे इट इज यूज्ड टू डिटरमाइन द ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन आणि anion साठी ही मेथड यूज होते. यामध्ये दोन कंपार्टमेंट असतात, एनोडिक कंपार्टमेंट, कॅथोडिक कंपार्टमेंट. बोथ आर कनेक्टेड विथ अ युट्यूब ने दोन्ही कनेक्ट केलेले असतात. ठीक आहे, युट्यूबने हे दोन्ही कंपार्टमेंट कनेक्ट केलेले असतात. हे आपण पाहिलं आहे. आणि इकडे काय असतं? कुलोमीटर असतो, कुलोमीटर किंवा व्होल्टामीटर. तर याच्यावर जेवढा एजी डिपॉझिट झालेला असतो दॅट इज नथिंग बट अ टोटल नंबर ऑफ आयन्स डिपॉझिटेड इन बोथ द इलेक्ट्रोड. दोन्ही इलेक्ट्रोड वरती जेवढे आयन्स डिपॉझिट होतात तेवढेच नंबर ऑफ सिल्वर प्लस आयन या कुलोमीटर मध्ये डिपॉझिट होतात. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, आता आपल्याला काढायचं काय? ट्रान्सपोर्ट नंबर करायचा आहे के प्लसचा आणि Cl मायनसचा. देअरफॉर नंबर ऑफ, आता हे जे Cl दिलेला आहे, हा जो Cl दिलेला आहे क्लोराइड आयन, हा ग्राम मध्ये दिलेला आहे ना. फर्स्ट वी विल कन्वर्ट इट इनटू ग्राम इक्विव्हॅलेंट. हाऊ इट इज कन्वर्टेड इनटू ग्राम इक्विव्हॅलेंट? weight divided by its atomic weight or equivalent weight. It gives the gram per equivalent. त्याचं weight किती आहे ते weight divided by त्याचं equivalent weight. Equivalent weight म्हणजेच त्याचं atomic weight.
तर क्लोराईडच्या केसमध्ये Cl मायनस म्हणजे एकच चार्ज असल्यामुळे त्याचं ॲटॉमिक वेट इज इक्वल टू इट्स इक्विव्हॅलंट वेट. त्याचं ॲटॉमिक वेट किती आहे क्लोराईडचं 35.5. ओके. Cl ॲटम याचं जे ॲटॉमिक वेट आहे दॅट इज नथिंग बट 35.5. तर वेट याचं किती वेट दिलेलं आहे 0.0137 डिवायडेड बाय इट्स ॲटॉमिक वेट. ॲटॉमिक वेट म्हणा किंवा इक्विव्हॅलंट वेट म्हणा, कारण दोन्हीही या केसमध्ये सारखंच आहे. ठीक आहे. वेट डिवायडेड बाय ॲटॉमिक वेट म्हणा किंवा इक्विव्हॅलंट वेट विच इज 35.5. सो हे जर केलं आपण तर वी गेट 3.859 इंटू 10⁻⁻⁴ ग्राम इक्विव्हॅलंट. ओके. ग्राम इक्विव्हॅलंट मध्ये आपण याचं वेट कन्वर्ट केलं. ग्रामचं कन्वर्शन आपण ग्राम इक्विव्हॅलंट मध्ये केलं. ओके. तसंच सिल्वर किती डिपॉझिट झालेला आहे 0.0857 ग्राम सिल्वर वॉज डिपॉझिटेड इन सिल्वर किलोमीटर. तर याला सुद्धा आपण ग्राम इक्विव्हॅलंट मध्ये कन्वर्ट करू. ग्राम इक्विव्हॅलंट मध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर याला डिवायडेड बाय याच्या इक्विव्हॅलंट वेटनी करावं लागेल. तर सिल्वरचं इक्विव्हॅलंट वेट किंवा ॲटॉमिक वेट आहे 108. 108 हे सिल्वरचं ॲटॉमिक वेट म्हणा किंवा इक्विव्हॅलंट वेट आहे. ठीक आहे. तर याचा वेट इन ग्राम डिवायडेड बाय इट्स इक्विव्हॅलंट वेट इट गिव्स द ग्राम पर इक्विव्हॅलंट. ग्राम पर इक्विव्हॅलंट ऑफ सिल्वर आपल्याला मिळाले इथे. ठीक आहे. आता ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. दॅट इज इक्वल टू द एनोड मध्ये किती लॉस झाले आयन्स ते डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट डिपॉझिटेड ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ Ag प्लस डिपॉझिटेड इन किलोमीटर. या पद्धतीने तर वी गेट द ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ K प्लस. Now from this transport number of K plus we can calculate the transport number of anion, that is 1 minus transport number of cation. It gives the transport number of anion, that is 0.514. या पद्धतीने सिंपल प्रॉब्लेम आहे. पहिले ग्राम इक्विव्हॅलंट मध्ये कन्वर्ट केलं आपण, नंतर आपल्याला ट्रान्सपोर्ट नंबर काढायचा आहे. तर एनोडिक कंपार्टमेंट मध्ये जो लॉस झाला आहे किंवा फॉल इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनोडिक कंपार्टमेंट आहे, काय झालं इथे एवढं ग्राम Cl कुठे गेलं कॅथोडिक कंपार्टमेंट मध्ये गेलं असेल है ना. 0.0137 ग्राम ऑफ क्लोराईड वॉज लॉस्ट फ्रॉम एनोडिक कंपार्टमेंट. म्हणजेच फॉल इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनोडिक कंपार्टमेंट किती झालं एवढं झालं. कारण एनोडिक कंपार्टमेंट मधून Cl मायनस कुठे चालले आहे कॅथोडिक कंपार्टमेंट मध्ये चालले आहे. बरोबर आहे. म्हणजेच फॉल इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ फॉल इन कॉन्सन्ट्रेशन इन एनोडिक कंपार्टमेंट किती झालं एवढं. आता याला हे ग्राम मध्ये आहे, याला ग्राम इक्विव्हॅलंट मध्ये कन्वर्ट केलं आपण तर फॉल इन कॉन्सन्ट्रेशन अराउंड एनोड इट बिकम्स दिस वन. ओके. डिवायडेड बाय काय असतं द टोटल ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सिल्वर डिपॉझिटेड इन कॉपर किलोमीटर किंवा सिल्वर किलोमीटर, दॅट इज दिस वन. सो इट गिव्स द ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ cation, that is K plus ion, which is this one. And from this transport number of cation we can calculate the transport number of anion also, that is 1 minus transport number of cation, it gives the transport number of anion. Then in an experiment of electrolysis of copper sulfate between copper electrode, the total mass of copper deposited at cathode, ठीक है, at cathode was 0.153 into 10⁻³ kilogram. The masses of copper per unit volume of the anode liquid before and after electrolysis were 0.79 into 10⁻³ kilogram and 0.91 into 10⁻³ kilogram respectively. Calculate the transport numbers of copper and Cu+2 and SO4-2. आता इथे हा जो एक्सपेरिमेंट आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट बिटवीन कॉपर इलेक्ट्रोड्स. ठीक आहे. तर हा जो एक्सपेरिमेंट आहे हा सुद्धा हिटॉप मेथडचाच एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे. कारण सगळे आपल्याला व्हॅल्यूज त्याच दिलेल्या आहेत, बिफोर इलेक्ट्रोलिसिस आफ्टर इलेक्ट्रोलिसिस वगैरे दिलेलं आहे. कॉपर डिपॉझिटेड ऍट कॅथोड इन किलोमीटर ऍट कॅथोड हे जे दिलेलं आहे टोटल मास ऑफ कॉपर, तर हे किलोमीटर मध्ये कॉपर किती डिपॉझिट झाला ते दिलेलं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जे किलोमीटर आहे किंवा व्होल्टामीटर आहे
इथे तुम्ही एक तर सिल्वर यूज करू शकता किंवा कॉपर यूज करू शकता. ठीक आहे, यांनी इथे कॉपर यूज केला आहे. का बरं? कारण इलेक्ट्रोलिसिस साठी जे सोल्युशन यूज केलं आहे ते कोणतं घेतलं आहे? कॉपर सल्फेट सोल्युशन केलं आहे. ठीक आहे, म्हणजे AgNO3 जिथे घेतलं होतं तिथे काय घेतलं आणि कॉपर सल्फेट सोल्युशन घेतलेलं आहे. आणि टोटल मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड ऍट कॅथोड, हे ऍट कॅथोड आणि टोटल मास दिलेला आहे ऍट कॅथोड. याचाच अर्थ हे जे मास आहे ते कुठे डिपॉझिट झालेलं आहे? कुलोमीटर मध्ये किंवा वोल्टामीटर मध्ये. ठीक आहे, आणि आपल्याला masses of copper per unit volume of anode liquid before and after analysis after electrolysis दिलेला आहे, this one and this one. So from this we have to calculate the transport number of Cu plus 2 and SO4 minus 2. तर ह्याच्यासाठी आपण मास ऑफ कॉपर पर युनिट व्हॉल्यूम बिफोर इलेक्ट्रोलिसिस. बिफोर इलेक्ट्रोलिसिस म्हणजे इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस व्हायच्या आधी किती होतं? आता इथे पहा काय केलं, एक्सपेरिमेंट ऑफ इलेक्ट्रोलिसिस between copper electrode दिला आहे. In an experiment of electrolysis of copper sulfate between copper electrodes दिलेला आहे, प्लॅटिनम इलेक्ट्रोड नाहीये. कॉपर इलेक्ट्रोड जो जर आपण यूज केला आहे तर आपल्याला माहित आहे की कॉपर इलेक्ट्रोड इज अटॅकेबल इलेक्ट्रोड. जसा सिल्वर इलेक्ट्रोड अटॅकेबल इलेक्ट्रोड असतो जेव्हा AgNO3 सोल्युशन आपण यूज करतो तेव्हा, तसंच इथे सोल्युशन कोणतं यूज केलं आहे? कॉपर सल्फेटचं सोल्युशन यूज केलं आहे. आणि इलेक्ट्रोड्स कोणते यूज केले आहे? कॉपर इलेक्ट्रोड यूज केले आहे. म्हणून हे जे कॉपर इलेक्ट्रोड्स आहेत ते कोणते इलेक्ट्रोड्स आहेत? अटॅकेबल इलेक्ट्रोड्स. अटॅकेबल इलेक्ट्रोड असल्यामुळे काय होईल? SO4 मायनस जेव्हा एनोडिक कंपार्टमेंट मध्ये जाते, कॅथोडिक कंपार्टमेंट पासून SO4 मायनस 2 आयन्स जेव्हा एनोडिक कंपार्टमेंट मध्ये जातील तेव्हा तिथे जो कॉपरचा इलेक्ट्रोड असेल त्याच्यावर अटॅक होईल आणि Cu प्लस 2 आयन्स पुन्हा सोल्युशन मध्ये असतील. ठीक आहे, Cu प्लस 2 आयन्स जे आहे ते पुन्हा सोल्युशन मध्ये असतील. त्याच्यामुळे एनोडिक कंपार्टमेंट मधलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे Cu प्लस 2 चं ते काय होईल? वाढेल. बरोबर आहे, Cu प्लस 2 चं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते वाढेल आफ्टर इलेक्ट्रोलिसिस. ठीक आहे, म्हणजेच बिफोर इलेक्ट्रोलिसिस जर कमी असेल तर आफ्टर इलेक्ट्रोलिसिसच्या प्रोसेसमध्ये सांगितलं तुम्हाला कॅटायन मूव्स फ्रॉम एनोडिक कंपार्टमेंट टू कॅथोडिक कंपार्टमेंट आणि एनायन्स जे आहे दॅट इज SO4 मायनस दे मूव्ह फ्रॉम कॅथोडिक कंपार्टमेंट टू एनोडिक कंपार्टमेंट. एनोडिक कंपार्टमेंट मध्ये SO4 मायनस आल्यानंतर as this SO4 minus ions comes in anodic compartment, they attacks on copper electrode and Cu plus 2 ions are dissolved in the solution. Therefore, the concentration of Cu plus 2 ion after electrolysis increases. बरोबर आहे. तर अटॅकेबल इलेक्ट्रोड असल्यामुळे अटॅकेबल इलेक्ट्रोड असल्यामुळे या पद्धतीने होतं. तर मास ऑफ कॉपर पर युनिट व्हॉल्यूम बिफोर इलेक्ट्रोलिसिस, इलेक्ट्रोलिसिस व्हायच्या आधी, इलेक्ट्रोलिसिस बिफोर इलेक्ट्रोलिसिस तर कॉपरचं मास किती होतं त्याच्यात? 0.79 इंटू 10⁻³ किलोग्रॅम. ओके, then after electrolysis mass should increase because we have used copper electrodes. Therefore, mass of copper per unit volume after electrolysis it is 0.91 into 10⁻³ ठीक आहे, हे आलं. नाउ इन्क्रीज इन वेट ऑफ कॉपर किती झालं? मग समजा याला वाय म्हटलं आपण, इन्क्रीज इन वेट ऑफ कॉपर आफ्टर इलेक्ट्रोलिसिस हे मास वाढून राहिला आहे. का बरं? कारण आपण कॉपरचे इलेक्ट्रोड्स यूज केले विच आर अटॅकेबल इलेक्ट्रोड्स. देअरफॉर मास ऑफ कॅटायन्स increases in anodic compartment. Therefore, so the difference, that is the increase in weight of copper, it becomes Y is equal to 0.12 into 10⁻³ म्हणजे हे मायनस हे जेव्हा केलं आपण तेव्हा काय मिळेल आपल्याला? Y ची व्हॅल्यू मिळाली समजा इथे. तर Y ची व्हॅल्यू कशी मिळाली? this minus this. So it becomes 0.12 into 10⁻³ किलोग्राम. ओके, आता टोटल कॉपर किलोमीटर मध्ये किती डिपॉझिट झाला ते कसं काढायचं? टोटल कॉपर किती झाला? किलोमीटर मध्ये जे सिल्वर किंवा कॉपर डिपॉझिट होतो आहे त्याचं आपल्याला मास आहे ते दिलेलं आहे. टोटल मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड ऍट कॅथोड इन हे इथलं आहे, किलोमीटर मधलं आहे. ऍट कॅथोड वॉज 0.153 इंटू 10⁻³ किलोग्राम. ओके, दॅट इज आपण तिथे झेड म्हटलं होतं, इथे एक्स म्हणू त्याला. तिथे झेड घेतला होता आपण या ठिकाणी, इथे एक्स घेतला. दॅट इज एक्स इज इक्वल टू 0.153 इंटू 10⁻³ किलोग्राम. आता हे मायनस हे जर केलं आपण, दिस मायनस दिस जर केलं आपण तर वी गेट द
number of copper ions migrated from anodic compartment to cathodic compartment हे आपल्याला मिळेल. ओके, therefore total increase in copper है ना, टोटल increase in number of copper जे आहे ते कसे मिळेल आपल्याला इतके, हे जे म्हणजे कोलोमीटर मध्ये डिपॉझिट झालेले आहे ते. सो धिस minus increase in weight of copper in anodic compartment, it gives the number of Cu plus 2 ions migrated from anodic compartment to cathodic compartment. Cu plus 2 ions migrated from anodic compartment to cathodic compartment. ठीक आहे, तर आपण काय आलं मग इथे x minus y divided by total total amount of किंवा total mass of copper deposited in coulometer. So x minus y, that is this minus this, म्हणजे fall in, this is nothing but a fall in concentration around anode. Okay, fall in concentration around anode, it is x minus y divided by, this is the total mass of copper deposited in copper coulometer or voltameter, that is x. Okay, so from this we get a transport number of copper plus 2 ions, and once we get the transport number of copper plus 2 ions, we can calculate the transport number of sulfate ion. हे बघा, हा जो झेड आहे या झेडच्या ठिकाणी आपण एक्स घेतलं तिथे, आणि वाय मायनस एक्स जो आहे इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन हे आपण आधीच काढलं होतं, ज्याला आपण वाय म्हटलं होतं. आताच्या प्रॉब्लेम मध्ये वाय मायनस एक्स जे इथे दिसून राहिलं आहे ते म्हणजे वाय घेतलं होतं आपण, दॅट इज द इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन अराउंड एनोड, हे आधीच काढलं आपण दोघांचा डिफरन्स घेऊन. ठीक आहे, नंतर झेड मधून हे मायनस केलं होतं, तर तिथे काय घेतलं होतं आपण झेड म्हणजे, इथे झेड म्हणजे काय आहे, दॅट इज द डिपॉझिटेड सिल्वर डिपॉझिटेड इन कुलोमीटर, तिथे कॉपर डिपॉझिटेड इन कुलोमीटर किती घेतलं आपण एक्स, म्हणून इथे एक्स मायनस वाय घेतलं, डिवायडेड बाय इट इज द टोटल मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड इन, डिवायडेड बाय ते झेड घेतलं. झेड का बरं घेतलं, कारण टोटल मास ऑफ एजी प्लस डिपॉझिटेड इन कुलोमीटर आपण झेड घेतलं, तिथे काय घेतलं होतं आपण एक्स घेतलं, कॉपर किती डिपॉझिट झालेलं घेतलं होतं आपण एक्स घेतलं होतं, तर म्हणून इथे एक्स लिहिलं, एक्स मायनस वाय अपॉन एक्स या पद्धतीने घेतली. ठीक आहे, हे जे इन्क्रीज इन व्हॉल्यूम तिथे काढलं होतं एक्स मायनस वाय, तर ते त्याच्या ठिकाणी आपण फक्त इथे वाय घेतला आहे, आणि जिथे तिथे झेड ज्याचा घेतला होता तिथे आपण एक्स घेतलाय, इथे एक्स घेतलाय आपण. ठीक आहे, तर फॉर्म्युला बिकम्स लाईक दिस अँड वी गेट अ ट्रान्सपोर्ट नंबर. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम, इन मूव्हिंग बाउंड्री मेथड using a tube with cross sectional area. Moving boundary method कोणती आहे, ही मूव्हिंग बाउंड्री मेथड. ठीक आहे, मूव्हिंग बाउंड्री मेथड मध्ये जे ट्यूब घेतली आहे, ही ट्यूब घेतली आहे, याचा क्रॉस सेक्शनल एरिया ए दिलेला आहे, लेंथ दिलेला आहे, बाय विच दिस बाउंड्री शिफ्टेड अपवर्ड. ठीक आहे, किती अंतराने किती डिस्टन्सनी हे बाउंड्री शिफ्ट झाली वरती हे सुद्धा दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये. In moving boundary method using a tube with cross sectional area, किती आहे cross sectional area 1.24 centimeter square, 0.1 normal HCl was used to determine the transport number of H plus and Cl minus ion. ओके, आपण HCl सोल्युशन यूज केलं होतं एवढ्या कॉन्सन्ट्रेशनचं, कशासाठी, ट्रान्सपोर्ट नंबर आपल्याला H प्लस आणि Cl मायनस काढायचा आहे म्हणून. ओके, द बाउंड्री मूव्ड थ्रू अ डिस्टन्स, जी बाउंड्री आहे ती किती डिस्टन्सनी मूव्ह झालेली आहे, दॅट इज एल ची व्हॅल्यू 7.5 सेंटीमीटर. ओके, द अमाऊंट ऑफ करंट वॉज डिटरमाइंड. अमाऊंट ऑफ करंट मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की अमाऊंट ऑफ करंट किती पास केला आहे ते दोन पद्धतीने आपल्याला मेजर करता येते. एक तर आपण मिलीमीटर लावतो किंवा ॲमीटर लावतो तिथे त्या सिरीज मध्ये, किंवा कुलोमीटर आपण लावतो. कुलोमीटर इट ऑल्सो गिव्स द amount of total amount of electricity passed through that during electrolysis. इलेक्ट्रोलिसिसच्या प्रोसेस मध्ये आपण किती अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली आहे ते सुद्धा किलोमीटर मधून आपल्याला रेकॉर्ड करता येतं. रेकॉर्ड करता येतं म्हणजे जे काही किलोमीटर मध्ये डिपॉझिशन होतं त्याच्यावरून आपल्याला काढता येतं की टोटल करंट किती पास केला त्याच्यावर. तर इथे काय लावलं त्यांनी, किलोमीटर लावलाय. ओके, किलोमीटर लावलाय, तर the amount of current was determined by recording the weight of silver deposited in silver voltameter. ठीक आहे, सिल्वर वोल्टामीटर किंवा सिल्वर किलोमीटर लावलाय,
याच्यावरून वी कॅन कॅल्क्युलेट द टोटल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस. ठीक आहे. दिस इन्स्ट्रुमेंट, हे जे इन्स्ट्रुमेंट आहे कुलोमीटर किंवा व्होल्टामीटर, याच्यावर दोन इन्फॉर्मेशन मिळते. मी सांगितलं तुम्हाला. एक तर वन, दॅट इज द टोटल अमाऊंट किंवा द टोटल ग्राम इक्वलंट ऑफ कॅटायन्स अँड ऍनायन्स डिपॉझिटेड थ्रू द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड इन बोथ द इलेक्ट्रोड. ठीक आहे, हे सुद्धा मिळते. आणि टोटल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस हे पण मिळते आपल्याला. ठीक आहे. सो द आपल्याला आहे की द अमाऊंट ऑफ करंट वॉज डिटरमाइंड बाय रेकॉर्डिंग द वेट ऑफ Ag deposited in silver voltmeter in series was 0.1209 gram. Calculate the transport number of Ag H plus and Cl minus. ठीक आहे. काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये? क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला आहे ट्यूबचा, क्रॉस सेक्शनल एरिया आहे, आणि बाउंड्री जितक्या डिस्टन्सनी मूव्ह झाल्या ते डिस्टन्स सुद्धा दिलं आहे. म्हणजे काय दिलं आहे? एल ची व्हॅल्यू दिलेली आहे. द व्हॅल्यू ऑफ एल इज 7.5 सेंटीमीटर. आता याला सेंटीमीटरचं मीटर करा, म्हणजे आपल्याला माहिती आहे काय करत असतो, कितीने गुणत भागत असतो आपण याला. सेंटीमीटरचं जर मीटर करायचं असेल तर आपण डिवायडेड बाय 100 करतो. 100 ने डिवाइड केलं वी गेट 0.075 मीटर. ओके, 7.5 आहे. 100 ने मीटर केल्यानंतर 7 च्या इकडे 0 येईल. सो वी गेट दिस मीटर. नंतर एरिया दिलेला आहे. एरिया इज ऑल्सो इन सेंटीमीटर. सो वी हॅव टू कन्वर्ट सेंटीमीटर स्क्वेअर. So we have to convert it into meter square. Centimeter square to meter square. That is, you have to divide it by 10,000. That is 10 raised to power. It is divided by into 10 raised to power minus 1. कारण मीटर सेंटीमीटर स्क्वेअर आहे, आपल्याला मीटर स्क्वेअर मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. तर you have to multiply it by 10 raised to power minus 4. So when you multiply this by 10 raised to power minus 4, you will get 0.000124 meter square. Okay. Then नंतर काय दिलेलं आहे? वेट ऑफ सिल्वर डिपॉझिटेड इन वोल्टामीटर. वोल्टामीटर W ची व्हॅल्यू दिलेली आहे. वोल्टामीटर मध्ये सिल्वर किती डिपॉझिट झालं ते. अँड झेड, व्हॉट इज झेड? झेड इट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ सिल्वर. झेडचा जो फॉर्म्युल्यामध्ये तो झेड आला होता, तर एक फॅराडे करंट, एक फॅराडे चा करंट समजा आपण पास केला आहे त्या याच्यामधून, हा फॅराडे लॉ आहे की फॉर 1 फॅराडे ऑफ करंट वी गेट 1 इक्विव्हॅलंट ऑफ डिपॉझिशन ऑफ सिल्वर इन किलोमीटर. एक इक्विव्हॅलंट म्हणजे किती? 108 ग्राम ऑफ सिल्वर इट इज डिपॉझिटेड बाय 1 फॅराडे ऑफ करंट. एक फॅराडे जर करंट आपण पास केला तर सिल्वर किती डिपॉझिट होतं? 108 ग्राम इक्विव्हॅलंट सिल्वर डिपॉझिट होतं. सो झेड इज द atomic weight or equivalent weight of silver, that is 108. Okay, now the concentration of solution is given. Concentration of HCl is given, that is 0.1 normal. 0.1 normal म्हणजे काय? 0.1 ग्राम इक्विव्हॅलंट पर लिटर. पर लिटर म्हणजेच पर डीएम क्यूब. ओके, पर डीएम क्यूब. लिटर म्हणजेच डीएम क्यूब. सो 0.1 ग्राम इक्विव्हॅलंट पर डीएम क्यूब दिला. आता आपल्याला मीटर क्यूब मध्ये पाहिजे आहे, तर मग कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 10 raised to power 3 नी मल्टिप्लाय करायचं. टू कन्वर्ट लिटर इनटू मीटर क्यूब यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 10 raised to power 3. तर याला 10 raised to power 3 नी मल्टिप्लाय केलं आपण. ओके, 0.1 into 10 raised to power 3 ग्राम इक्विव्हॅलंट पर मीटर क्यूब. याला मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट केलं. ओके, नाउ what is our formula? Our formula is transport number of cation is equal to L, that is the distance moved by boundary, that is L, into area of cross section into concentration of that solution in gram equivalent per meter cube. Z, it is the equivalent weight of silver, and divided by it is the weight of silver deposited in kilometer. So by this formula, by putting the value of all these terms, we get the transport number of H plus ion. So the transport number of Cl minus ion that can be calculated by 1 minus transport number of H plus. Then we get a transport number of Cl minus ion. So these are all the simple problems based on Pareto's method, moving body method. Okay. Now, the new topic that we have to start
is Kohlrausch's law. What is Kohlrausch law? We have seen that in the starting of this unit, we have seen about the molar conductance and equivalent conductance of strong and weak electrolytes. Okay. Also, we have seen about the their conductance at infinite dilution. We have plotted a graph for strong and weak electrolyte, and from that we have concluded that the we cannot find out the equivalent conductance or molar conductance for weak electrolyte graphically. Okay, we can only find out the weak graph. हा ग्राफ पाहिला होता आपण इफेक्ट ऑफ डायल्युशन, म्हणजे डायल्यूट जसं जसं करत जाऊ आपण तसं तसं इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स किंवा मोलर कंडक्टन्स स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं आणि वीक इलेक्ट्रोलाइटचं वाढत जातं. बट वी कॅन फाइंड आउट द इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जस्ट बाय एक्स्ट्रापोलेटिंग द ग्राफ और कर्वला एक्स्ट्रापोलेट केलं आपण, थोडं वाढवलं इकडे, कर्वला थोडं वाढवलं तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळत आहे. कशाची? मोलर कंडक्टरची किंवा इक्विव्हॅलेंट कंडक्टरची. कशाच्या? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या. बट इन केस ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, सिन्स इट्स आयोनायझेशन इज नॉट कम्प्लीट इव्हन ऍट इन्फायनाइट डायल्युशन, कितीही डायल्यूट केलं तरी वीक इलेक्ट्रोलाइटचं पूर्णपणे आयोनायझेशन होत नाही, आणि त्याच्यामुळे याचा जो कर्व मिळतो त्याला कितीही तुम्ही एक्स्ट्रापोलेट केलं, ठीक आहे, याला कितीही एक्स्ट्रापोलेट केलं तरी तुम्हाला मोलर कंडक्टरची व्हॅल्यू मिळणार नाही, बिकॉज दिस लाईन or this dotted line extrapolation, it will never touch to this molar conductance value. Molar conductance value ला कधी ह्या ग्राफला म्हणजे ह्या ऍक्सिसला कधीच हे टच करणार नाही, ठीक आहे, कारण हे याच्या पॅरलल जाईल. असं म्हणजेच काय, we cannot find out the molar conductance or equivalent conductance of weak electrolyte by graphical method. Okay, वीक इलेक्ट्रोलाइट साठी आपल्याला इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स किंवा मोलर कंडक्टन्स फाइंड आउट करता येत नाही. सो टू फाइंड आउट द मोलर कंडक्टन्स ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट वी कॅन यूज कोलरॉचेस लॉ. व्हॉट इज दिस कोलरॉचेस लॉ? हे इम्पॉर्टंट आहे. कोलरॉचेस लॉ, दिस लॉ इज कॉल्ड एज कोलरॉचेस लॉ ऑफ इंडिपेंडेंट मायग्रेशन्स ऑफ आयन. फर्स्ट, द कोलरॉच स्टडीड द मोलर कंडक्टिव्हिटीज ऍट इन्फायनाइट डायल्युशन. इन्फायनाइट डायल्युशन म्हणजे काय? व्हेरी हाय डायल्युशन. ओके, व्हेरी हाय डायल्युशन मध्ये म्हणजे जास्त डायल्युशन केलं म्हणजे जास्त पाणी टाकलं त्याच्यात, ठीक आहे. तर ऍट इन्फायनाइट डायल्युशन ऑफ व्हेरियस पेअर्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन. पहिले यांनी काय केलं आहे, इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स किंवा मोलर कंडक्टरच्या व्हॅल्यू त्यांनी फाइंड आउट केल्या आहे. कोणत्या? या पेअरच्या. यात इथे पहा के एन ए, ठीक आहे. याच्यामध्ये के आणि एन ए वेगळा आहे केसीएल आणि एनएसीएल मध्ये, पण सीएल आयन जे आहे कॉमन आहे. याचं मोलर कंडक्टन्स काढलं, हे सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहे, हे सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहे, म्हणून याची मोलर कंडक्टिव्हिटी काढली आहे. सो ग्राफिकली होतं. तर याची इलेक्ट्रिक मोलर कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू ही आली आहे, याची व्हॅल्यू ही आलेली आहे. नंतर काय केलं आहे यांनी, कॅटायन्स जे आहे ते सारखे ठेवले आहे, एनायन चेंज केले. एनायन चेंज केल्यामुळे म्हणजे बीआर घेतलं इथे, ठीक आहे. कॅटायन्स सेम ठेवले, एनायन्स चेंज केले. तर ही स्टडीड the molar conductivities of all these electrolytes. या सगळ्या इलेक्ट्रोलाइटची त्यांनी मोलर कंडक्टिव्हिटीचे व्हॅल्यूज काढले, ठीक आहे. आता याला असं दिसलं की यामध्ये सीएल कॉमन आहे, के आणि एन ए हे वेगळे आहे, इथे के आणि एन ए वेगळे आहे, हे चेंज झाले, बीआर सेम आहे, के आणि एन ए वेगळे आहे, NO3 सेम आहे, ठीक आहे. तर याला असं दिसलं की याचा जो डिफरन्स आहे या दोघांचा, म्हणजे केसीएलच्या मोलर कंडक्टरचा आणि एनएसीएलच्या मोलर कंडक्टरचा जो डिफरन्स आहे, जो किती आहे 23.41, दिस डिफरन्स इज सेम. हा डिफरन्स सेम आहे जेव्हा आपण एनायन्स चेंज केले आणि कॅटायन्स तेवढेच ठेवले. कॅटायन्स तेच ठेवले आणि एनायन्स जर चेंज केले आपण तरी तो डिफरन्स तेवढाच आहे. इथे पण तो डिफरन्स जवळपास तेवढाच आहे.
तेवढाच आहे समजा. So he calculated the difference between these values for each pair. He observed that the difference between conductance of pairs of electrolytes are equal. ठीक आहे. आता दुसऱ्या याच्यात काय केलं त्यांनी, कॅटायन्स सेम ठेवले आणि एनायन्स चेंज केले. ठीक आहे. इथे कॅटायन्स सेम ठेवले, एनायन्स चेंज केले. नंतर कॅटायन्स इथे याने घेतले, कॅटायन्स सेम ठेवले, एनायन्स चेंज केले, कॅटायन्स सेम ठेवले, एनायन्स चेंज केले. याचा डिफरन्स घेतला. याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला, याच्यावरून आपल्याला वी कॅन कन्क्लूड किंवा कोलरॉच जो सायंटिस्ट आहे त्यांनी असं कन्क्लुजन केलं आहे याच्यावरून, दॅट each ion makes a definite contribution to the total conductance of electrolyte at infinite dilution, which is independent of the other ion present. म्हणजे एखादं इलेक्ट्रोलाइटचं जे काही इलेक्ट्रोलाइट जर म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी दाखवत असेल, फॉर एक्झाम्पल केसीएल जर मोलर कंडक्टिव्हिटी दाखवत असेल तर के प्लसचं एक इंडिपेंडंट कॉन्ट्रीब्युशन आहे त्या याच्यासाठी, त्याच्यासाठी कंडक्टन्ससाठी. के प्लस will have an independent contribution for the conductance, and Cl minus will have a independent contribution to the conductance. म्हणजे प्रत्येक आयन जो आहे याच्यामधला इलेक्ट्रोलाइट मधला, it will have a definite contribution to the total conductance of electrolyte at infinite dilution, which is independent of other ion present. म्हणजे K plus चं कंट्रीब्युशन अलग राहील, कशासाठी, टोटल कंडक्टन्ससाठी. Cl मायनसचं कंडक्टन्स अलग आहे. आता हा जो Cl मायनस आहे तो तुम्ही कशासोबतही घ्या, NaCl सोबतही घेतला, केसीएल समजा केसीएल सोबत घेतलं होतं आपण आधी, मग NaCl सोबत जरी घेतलं तुम्ही त्याला, किंवा लिथियम LiCl सोबत जरी घेतलं तुम्ही हा क्लोरीन Cl मायनस आयन, तरी त्याचं कंट्रीब्युशन तेवढंच राहील त्याच्यात. ठीक आहे. म्हणजे दॅट इच आयन मूव्स इंडिपेंडेंटली तो इलेक्ट्रोलाइट मध्ये मूव्ह होईल आणि त्याचं जे कंट्रीब्युशन राहील त्या कंडक्टन्ससाठी ते फिक्स राहील किंवा डेफिनेट राहील. ओके, टू द टोटल कंडक्टन्स ऑफ द इलेक्ट्रोलाइट. याचा अर्थ असा की तुम्ही समजा केसीएल घेतलं, केसीएल मधलं Cl मायनसचं कंट्रीब्युशन कंडक्टन्ससाठी सांगतो, Cl मायनसचं कंट्रीब्युशन टोटल कंडक्टन्स मध्ये जेवढं केसीएल मध्ये राहील तेवढंच ते लिथियम क्लोराइड मध्ये राहील, तेवढंच ते NaCl मध्ये राहील, तेवढंच ते कोणत्याही इलेक्ट्रोलाइट मध्ये राहील. ओके. इन द सेम वे केसीएल मधल्या के प्लसचं जे कंट्रीब्युशन आहे, कशाचं, कंडक्टन्ससाठीचं जे कंट्रीब्युशन आहे, कंडक्टन्ससाठीचं कंट्रीब्युशन आहे, म्हणजे कंडक्टन्ससाठीचं कंट्रीब्युशन म्हणजे काय, तो केसीएल जेवढी इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो तो केसीएल मध्ये असताना के प्लस, तेवढीच इलेक्ट्रिसिटी तो KNO3 मध्ये सुद्धा असताना करेल आणि KBr मध्ये सुद्धा असताना तेवढीच इलेक्ट्रिसिटी फ्लो करेल. याचा अर्थ काय, प्रत्येक आयन जो आहे, इट मे बी अ कॅटायन और एनायन, इट मेक्स इट्स डेफिनेट कंट्रीब्युशन टू द टोटल कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. each ion moves independently. जे आयन्स आहेत ते इंडिपेंडेंटली मूव्ह करतात अँड दे विल कंट्रीब्यूट विथ अ डेफिनेट व्हॅल्यू टू द टोटल कंडक्टन्स. टोटल कंडक्टन्सला त्याचं जे कंट्रीब्युशन आहे कंडक्टन्सचं, ते कंट्रीब्युशन सारखंच राहील कोणताही इलेक्ट्रोलाइट घेतला तरी. ओके. किंवा आता यालाच कसं म्हणता येतं, सो कोलरॉच स्टेटेड दॅट the equivalent conductance of any electrolyte, कोणताही इलेक्ट्रोलाइट, इट मे बी अ स्ट्रॉंग, इट मे बी अ वीक इलेक्ट्रोलाइट असो की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असो, एनी इलेक्ट्रोलाइट म्हटलं आहे ना, द इक्विव्हॅलंट कंडक्टन्स किंवा मोलर कंडक्टन्स ऑफ एनी इलेक्ट्रोलाइट ऍट इन्फायनाइट डायल्युशन. हे महत्वाचं आहे, इन्फायनाइट डायल्युशन असणं. इन्फायनाइट डायल्युशन म्हणजे खूप सारं डायल्यूट असलेलं. ऍट इन्फायनाइट डायल्युशन दॅट मीन्स कॉन्सन्ट्रेशन टेंडिंग टू झिरो. ओके, कॉन्सन्ट्रेशन टेंडिंग टू झिरो ही जेव्हा कंडिशन असते तेव्हा त्याला आपण इन्फायनाइट डायल्युशनची स्टेट म्हणतो. ठीक आहे. सो द इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऑफ एनी इलेक्ट्रोलाइट ऍट इन्फायनाइट डायल्युशन इज द सम ऑफ इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऑफ कॅटायन अँड इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऑफ एनायन ऍट इन्फायनाइट डायल्युशन. ठीक आहे, हे डोक्यात ठेवून द्या. इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऑफ एनी इलेक्ट्रोलाइट, इट मे बी अ स्ट्रॉंग, इट मे बी अ वीक, इज इक्वल टू द सम ऑफ इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऑफ कॅटायन, कॅटायनचं इक्विव्हॅलंट कंडक्टन्स किती आहे आणि एनायनचं इक्विव्हॅलंट कंडक्टन्स किती आहे ऍट इन्फायनाइट डायल्युशन, याच्या बरोबर असते ते. ठीक आहे. मॅथमॅटिकली याच लॉला कसं म्हणता येईल, या पद्धतीने सुद्धा म्हणता येते. अकॉर्डिंग टू कोलरॉचेस लॉ,
each ion makes a definite contribution to the each ion. हा याच्यावरून काय दुसरी सुद्धा आपल्याला पोलरॉशला असा सुद्धा म्हणता येईल की each ion in the electrolyte moves independently, प्रत्येक आयन इंडिपेंडेंटली मूव्ह होतो आणि each ion makes a definite contribution to the total conductance of electrolyte at infinite dilution. Okay, which is independent of other ion present. So this is also a Paul-Rogers law. It can be stated like this also, or it can be stated in this way also. That is, the equivalent conductance of any electrolyte at infinite dilution is the sum of equivalent conductance of cations and equivalent conductance of anion at infinite dilution. आता इन्फायनाइट डायल्युशन जे आहे ते कसं लिहितात? इन्फायनाइट डायल्युशन जे आहे इक्विव्हॅलंट कंडक्टन्स आपल्याला माहिती आहे लॅम्बडाने दाखवतो आपण आणि इन्फायनाइट डायल्युशन म्हणजे इन्फिनिटी त्या पद्धतीने. सो इट इज द इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऍट इन्फायनाइट डायल्युशन. इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऍट इन्फायनाइट डायल्युशन फॉर एनी इलेक्ट्रोलाइट इज इक्वल टू काय होईल मग? त्याच्यामध्ये जे कॅटायन्स असतील इन्फायनाइट कंडक्टन्स of cations, that is C, plus equivalent conductance at infinite dilution of anion. ठीक है, या पद्धति equivalent conductance of electrolyte at infinite dilution, that is lambda infinity, is equal to equivalent conductance of cation, हे सुद्धा infinite dilution मध्ये असते, आणि प्लस equivalent conductance of anion. किंवा कॅटायनला प्लस म्हणतो, anion मायनस, या पद्धतीने सुद्धा ते लिहिता येतं. सो दिस इज अबाउट द पोल-रॉजर्स लॉ. त्याला म्हणतो आपण पोल-रॉजर्स लॉ. आता याचे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. ओके, 1 मिनिट पेक्षा कमी वेळ राहिला. ठीक आहे, कोणाला काही प्रॉब्लेम समजलं काय? हॅलो हॅलो, समजलं सर. एकच जण म्हणताय, बाकी कोणी बोलतच नाही. आकांक्षा मनवर, मीटिंग चालू करून चालले जाते का नाही?